नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव बजाज पल्स आहे, त्याच्या पुढच्या भागात स्वागत करताना मला आपलं अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रणजित पालकर, जे प्रख्यात आणि प्रतिथयश हृदयरोग तज्ज्ञ आहेत. नमस्कार डॉक्टर रणजित. नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर रणजित पालकर, मी जसं आपल्याला सांगितलं की मागच्या 8 ते 10 वर्षापासून प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. त्यांनी अनेक यशस्वी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी प्रोसिजर्स केलेले आहेत. डॉक्टर रणजित, मला सगळ्यात आधी आपल्याला असं विचारायचं आहे की अँजिओग्राफी म्हणजे नेमकं काय आहे? मला वाटतं फार महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी जनसामान्यांना पडणारा एक कॉमन प्रश्न आपण म्हणू शकतो. अँजिओग्राफी म्हणजे जनरली पण हृदयाची अँजिओग्राफी असाच त्याचा संदर्भ जनरली घेतला जातो. आणि कोरोनरी अँजिओग्राफी जरी आपण त्याला संबोधत असलो तरी जनसामान्यांमध्ये अँजिओग्राफी ही हृदयाची अँजिओग्राफी म्हणून प्रचलित आहे. ही जी तपासणी असते ती आपण हृदयाच्या रक्तवाहिन्या चेक करण्यासाठी, त्याचे ब्लॉकेजेस किंवा अडथळे तपासण्यासाठी करतो. हृदयाच्या तपासण्यासाठी आपल्याला एकतर मनगटातून जी रक्तवाहिनी असते शिरेची, तिथून आपल्याला एक प्लास्टिकच्या नळीद्वारे तपासणी करता येऊ शकते, किंवा पायाच्या म्हणजे जांघेच्या शिरेतून आपण जातो आणि तिथे जाऊन आपण ती तपासणी करतो. यामध्ये आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले अडथळे तपासता येतात. आणि ही अँजिओग्राफी तपासणी तुम्हाला जर काही विशिष्ट त्रास असेल तर डॉक्टरांकडून रेकमेंड केली जाते. आणि मला वाटतं ही तपासणी अत्यंत महत्वपूर्ण अशी तपासणी आहे. बऱ्याच वेळेला लोकांमध्ये त्याबद्दल संभ्रम असतो, भीती असते, परंतु ही लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे तुम्हाला भूल न देता अगदी त्या भागात लोकल अॅनेस्थेशिया देऊनच ती करता येऊ शकते. साधारण 10 ते 15 मिनिटाची प्रोसिजर असते आणि त्यामध्ये महत्वपूर्ण आपल्याला हृदयाच्या बाबतीत अशी माहिती मिळू शकते. खूप चांगली माहिती दिली. लोकांना अँजिओग्राफी म्हणजे एक काळ असा होता की अँजिओग्राफी म्हणजे खूप अवघड काहीतरी, असा एक संभ्रम लोकांच्या मनात असायचा. पण तुम्ही बहुतांश गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण अँजिओग्राफी ही नेमकी कशी केली जाते? त्यासाठी पेशंट रुग्णाला किती वेळ ऍडमिट राहावं लागतं हॉस्पिटलमध्ये? तर पूर्वीप्रमाणे आता अँजिओग्राफीसाठी अगदी एक दिवस ऍडमिट राहणे हा प्रकार बंद झाला. आता ती एक डे केअर प्रोसिजर झाली आहे. विशेष म्हणजे आता आपण जी मनगटाच्या शिरेतून अँजिओग्राफी करतो त्याला रेडियल अँजिओग्राफी सुद्धा म्हटलं जातं. आणि या केसमध्ये आम्ही रुग्णाला ऍडमिट करून साधारण 2 तासानंतर त्याला घरी पाठवू शकतो. म्हणजे 2 तासाच्या हॉस्पिटल स्टे नंतर तो अगदी आरामात घरी जाऊ शकतो. अँजिओग्राफी पायाच्या जांघेतून आपण जर केली, म्हणजे पायाच्या शिरेतून जर केली, तर त्या केसमध्ये मात्र आम्ही त्याला 6 ते 7 तास हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा सल्ला देतो. त्यानंतर तो पूर्ववत चालत घरी जाऊ शकतो. तर साधारण सकाळी ऍडमिट करून संध्याकाळी तुम्हाला घरी जाता येऊ शकतं. आता ही अँजिओग्राफी का केली जाते हे महत्वाचं. ज्या रुग्णांना चालताना दम लागणे, छातीवर दाब येणे, किंवा ज्यांच्या ईसीजी मध्ये काही बदल असतील, काही रुग्णांना आम्ही धावता ईसीजी करायला सांगतो, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट सुद्धा म्हणतो. आणि अशा रुग्णांमध्ये जर स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अशा केसेसमध्ये आपण त्या पेशंट्सला अँजिओग्राफी रेकमेंड करतो. आणि अशा केसेसमध्ये ती आपण करून घेणं गरजेचं सुद्धा असतं. बरोबर आहे. आपल्याकडे अजून एक वेगळ्या प्रकारच्या अँजिओग्राफीची बरेचदा चर्चा असते, त्याची उपलब्धता आहे. कमलनयन बजाज रुग्णालय तर सगळ्यात अद्ययावत रुग्णालय असल्यामुळे इथे ती पण सुविधा आहे. तर सीटी अँजिओग्राफी आणि आता जे आपण वर्णन केलं ती अँजिओग्राफी, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तर बऱ्याच वेळेला याची गफलत होते. म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं की पेशंटला सीटी अँजिओग्राफी करायची असते आणि तो आमच्याकडे येऊन ऍडमिट होतो. आणि मग तो त्यानंतर सांगतो की सर, मला अँजिओग्राफी जी करायची होती ती सिटी स्कॅन मध्ये करायची, तुमच्याकडे कशी आलो? ही जी गफलत होते त्याचं कारणच ते आहे, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला या दोघांमधला डिफरन्स हा जो पाठवणारा डॉक्टर आहे त्यांना सुद्धा त्याचा एक्झॅक्ट ज्ञान नसतं. आता याच्यातला सगळ्यात मुख्य फरक काय आहे तो समजून घेऊ. सीटी अँजिओग्राफी आणि अँजिओग्राफी. सीटी अँजिओग्राफी ही नॉन इन्व्हेसिव्ह प्रकारची तपासणी. म्हणजे काय, तर एका छोट्याशा शिरेमधून आपण एक इंजेक्शन देतो आणि सीटी स्कॅनच्या मार्फत हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजची तपासणी करतो. त्या विरुद्ध जी आपण आता अँजिओग्राफी वर्णन केली त्यामध्ये आपण मनगटातून किंवा पायातून मध्ये प्लास्टिकची नळी टाकून ती तपासणी करतो, ज्याला आपण इथे कॅथलॅब म्हणजे एक प्रकारचं ऑपरेशन थिएटर, त्यामध्ये ऍडमिट करून ती तपासणी करतो. म्हणजे एका तपासणीला तुम्हाला ऍडमिट व्हायला लागतं. सीटी अँजिओग्राफीला तुम्हाला ऍडमिट न होता सीटी स्कॅन डिपार्टमेंटला जाऊन, जसं आपण एक रुटीन सीटी स्कॅन करतो, फक्त इथे थोडासा वेळ जास्त लागतो. एक अर्धा तास 1 तासाची प्रोसिजर ती साधारण असू शकेल. आणि मग त्यामध्ये आपल्याला सीटी अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजचं ज्ञान होतं. बरं, आता या दोघांमध्ये जी इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी असते ती नक्कीच बेटर असते, परंतु काही स्पेसिफिक केसेसमध्ये आम्हाला सीटी अँजिओग्राफीची सुद्धा गरज पडते. विशेषतः काही यंग पेशंट्स ज्यांच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट ही फार माइल्डली पॉझिटिव्ह असते किंवा वीकली पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो त्याला,
अशा केसेसमध्ये किंवा जिथे सस्पिशन कमी असतं, जिथे शंका फार कमी असते, अशा केसेसमध्ये आम्ही जनरली नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे तिथे कुठल्याच प्रकारची रिस्क न घेता आपल्याला ती तपासणी करता येऊ शकते. किंवा काही स्पेसिफिक केसेसमध्ये जिथे बायपास झालेलं असतं पेशंटचं, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी ग्राफ लावलेले असतात आणि ते शोधत बसणं हे कॅथलॅबपेक्षा सिटी स्कॅन मध्ये फार सहजपणे करता येऊ शकतं. शक्य अशा केसेसमध्ये सिटी अँजिओग्राफी करता येऊ शकते. पण दोन्ही गोष्टींसाठी मला वाटतं आपण डॉक्टरांचा हृदयरोग तज्ञाचा सल्ला घेऊनच नेमकी कुठल्या प्रकारची आपल्याला अँजिओग्राफीची गरज आहे ते पाहणं गरजेचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला स्वतः पेशंट्स येतात आणि ते म्हणतात की सर माझी सिटी अँजिओग्राफी करून द्या, तर हे नक्कीच टाळता येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ञाचा सल्ला घ्या आणि त्यानुसार ठरवा कुठली तपासणी तुमच्यासाठी योग्य आहे. बरोबर. म्हणजे सिटी अँजिओग्राफी करायची किंवा रेग्युलर अँजिओग्राफी करायची हा निर्णय हृदयरोग तज्ञांनी घेतलेला योग्य, कधी योग्य, स्वतःहून हा निर्णय घेतला नाही पाहिजे. बरोबर. याच्या संदर्भातला जो पुढचा प्रश्न आहे की अँजिओग्राफी झाल्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टीचा सल्ला बऱ्याच रुग्णांना दिला जातो, त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी केली जाते. हे अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय असतं? तर आता अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला गफलत दिसते. काही लोकांना त्या दोन्ही एकच वाटतात. म्हणजे बऱ्याच वेळेला पेशंट सांगतात की सर माझी अँजिओप्लास्टी झालेली आहे. मग अँजिओप्लास्टी झाली त्यावेळेस आम्ही रिपोर्ट्स बघतो, कळतं की याची फक्त अँजिओग्राफी झालेली आहे, त्यामध्ये काही फार विशेष काही नव्हतं. तर अँजिओग्राफी ही एक तपासणी झाली, अँजिओप्लास्टी ह्या त्या तपासणीनंतरचा एक उपचार झाला. अँजिओप्लास्टी हे आता जसं मागच्या एक साधारण 30 ते 40 वर्षामध्ये एक तंत्रज्ञान आपण डेव्हलप केलंय, ज्यामध्ये एक स्प्रिंग, आपण त्याला स्प्रिंगच म्हणू, आम्ही त्याला स्टेंट संबोधतो आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये. तर बेसिकली इथे एक स्टेनलेस स्टील किंवा कोबाल्ट क्रोमियम अशा एका प्लॅटफॉर्मवरती औषधीयुक्त ते स्प्रिंग बसवली जाते आणि ही स्प्रिंग रक्तवाहिनीमध्ये असलेला अडथळा दूर करते. जनरली अँजिओप्लास्टी आपण कधी करतो? ज्या वेळेला हृदयाच्या रक्तवाहिनीमधला जो काही ब्लॉकेज आहे तो 70% जास्त असेल, म्हणजे त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचा पुरवठा, रक्त पुरवठा जो आहे तो 50% कमी झालेला असेल, अशा केसेसमध्ये तो अडथळा दूर करणं गरजेचं असतं. आणि तो जर शक्य असेल तर मग आपण अँजिओप्लास्टीने दूर करतो. अँजिओग्राफी झाल्यानंतर पेशंटला 3 वेगवेगळे पर्याय दिले जाऊ शकतात. एक तर त्याला औषधी गोळ्याचा उपचार दिला जाऊ शकतो. ज्या केसेसमध्ये ब्लॉकेजेस हे कमी प्रमाणात असतात, 70% कमी असतात, त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज नसते, त्यावेळेला आपण औषधीने त्याला सहज ट्रीट करू शकतो. काही केसेसमध्ये जिथे ब्लॉकेजेस जास्त प्रमाणात असतात, कधी कधी क्रिटिकली असतात, 90%, 99% ब्लॉकेजेस, अशा केसेसमध्ये अँजिओप्लास्टीचा पर्याय सुचवला जाऊ शकतो. आणि काही केसेसमध्ये ब्लॉकेजेस फार क्लिष्ट असतात किंवा खूप जास्त प्रमाणात असतात, 3-4 मल्टिपल ब्लॉकेज असतात किंवा तिथे कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं, तर अशा केसेसमध्ये अँजिओप्लास्टी जटिल होऊ शकते, त्यामुळे आपण तिथे बायपासचा सल्ला देतो. तर अँजिओप्लास्टी बेसिकली ही एक उपचार पद्धती आहे जी अँजिओग्राफी नंतर सुचवली जाते. बरोबर. हा दोन्हीतला फरक आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. अँजिओग्राफी तपासणी आहे आणि अँजिओप्लास्टी उपचार पद्धती आहे. तर आता तुम्ही अँजिओप्लास्टीबद्दल बोलताना स्टेंट असं जी माहिती दिली, तर स्टेंट किंवा स्प्रिंग, तर सर्वसामान्यांच्या मनात बरेचदा असा प्रश्न असतो की याचं आयुष्य किती असतं, हे स्टेंट किंवा स्प्रिंगचं? अगदी, मला वाटतं हा प्रश्न आम्ही दररोज अनुभवतो. कारण पहिला प्रश्न ज्यावेळेस आम्ही अँजिओग्राफी नंतर नातेवाईकांना सांगतो की तुम्हाला अँजिओप्लास्टीची गरज आहे, मग सर अँजिओप्लास्टी केली तर त्याची लाईफ किती? आता त्या प्रश्नामागे बरेच वेगवेगळे हे असतात. साधारण स्टेंटची लाईफ, पेशंटचं लाईफ कसं असेल, असे सगळेच प्रश्न कोणाच्याही मनामध्ये निर्माण होणं अगदी साहजिक आहे. बेसिकली स्टेंटची लाईफ असं काही नसतं. स्टेंट हे जनरली तुम्ही एकदा प्लेस केल्यानंतर ते लाईफ लॉंग तुमच्यासोबत राहतात. दुसरं महत्वाचं की स्टेंटमध्ये ब्लॉकेजेस होणं याच्याशी हा प्रश्न निगडीत आहे आणि त्याच्यामुळेच तो सामान्यांमध्ये बराच प्रचलित आहे. तर जे स्टेंट आपण टाकतो त्यामध्ये आता स्टेंटमध्ये बरीच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे झाली आहे. पूर्वीपेक्षा आपण आता जे स्टेंट टाकतो त्याला 3rd जनरेशन स्टेंट म्हणतो. तर पूर्वी विना औषधीचे स्टेंट होते ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेसचं प्रमाण फार जास्त होतं, म्हणजे अगदी 30% होतं. आता 1st, 2nd आणि आता जे सध्या मिळतात ते 3rd जनरेशन स्टेंट. तर हे 3rd जनरेशन स्टेंटमध्ये साधारण 100 स्टेंट जर आपण इम्प्लांट केले तर त्यातल्या फक्त 2 स्टेंटमध्ये जनरली प्रॉब्लेम अनुभवायला मिळतात. आणि हे प्रॉब्लेम सुरुवातीचा 1 महिना आणि त्यानंतर सुरुवातीचं 1 वर्ष या काळात सगळ्यात जास्त असतात. त्यानंतर जनरली या स्टेंटमध्ये आपल्या हृदय, आपली रक्तवाहिनी एक विशिष्ट लेअर तयार करते आणि त्यामुळे याच्यात परत ब्लॉकेज होण्याची शक्यता मग पुढे वर्षानुवर्ष ती कमीच होत जाते. त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर साधारण 1% पर इयर आफ्टर 1 इयर आणि सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये 2% चान्स असतो की हा पेशंट परत तुमच्याकडे येईल कुठलं तरी लक्षण घेऊन. मग कधी कधी त्या अँजिओप्लास्टी केलेल्या स्टेंटमध्ये परत स्टेंट करायला लागतो, कधी त्यामध्ये फक्त बलून करून आपल्याला काही करता येऊ शकतं, किंवा काही रेअर केसेसमध्ये त्या स्टेंटच्या जागी आपल्याला स्टेंट बसवता न आल्यामुळे त्याला बायपास सुद्धा सुचवलं जाऊ शकतं.
तर जनरली बाकीचे 95% पेशंट्स असतात त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही, त्यामुळे त्यांना लाईफ लॉंग असतं त्यांच्यासाठी. काही केसेसमध्ये ते नक्कीच मात्र प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. म्हणजे रुग्णाचं वाढणारं वय, त्यांच्या सवयी आणि शरीराची जी टेंडन्सी आहे ज्याच्यामुळे ते परत ब्लॉकेज होऊ शकते, याच्यावर अगदीच. पण ते अवलंबून असेल. मला वाटतं व्यसन आणि हा. डायबिटीज या हा. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत या ठिकाणी. कारण ज्या लोकांचं व्यसन पूर्वी होतं त्यांनी ते सोडणं आवश्यक आहे अँजिओप्लास्टी नंतर. असे बरेचसे रुग्ण आहेत जे तंबाखू खाणं चालू ठेवतात, स्मोकिंग चालू ठेवतात, बरोबर आहे. आणि बऱ्याचशा लोकांचा डायबिटीज हा कंट्रोलमध्ये नसतो. त्यांना अँजिओप्लास्टी किंवा हार्टचं सांगितलं की ते फक्त त्याच्याकडेच लक्ष देतात, डायबिटीजकडे लक्ष देत नाही. पण हे सगळे एकमेकाशी निगडीत असे आजार आहेत. डायबिटीज मध्ये रक्तवाहिन्यांना होणारी जी जी काही प्रॉब्लेम्स आहेत, इजा आहे, ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बरोबर. आणि मला वाटतं त्याच याच्यामुळे बऱ्याचशा डायबिटीसच्या पेशंट्सला अँजिओप्लास्टी किंवा हृदयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, विकार आहेत, हे सगळे जास्त प्रमाणात आहेत. डॉक्टर रणजित सरांनी इथून आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या सर्व विषयामध्ये. आम्हाला अशी खात्री आहे की आपल्या मनात ज्या काही शंका आहेत त्या संदर्भात त्या सगळ्या दूर झाल्या असतील. तर ज्यांना कुणाला हृदयविकारासंदर्भात कुठल्याही प्रकारचे उपचार, सल्ला, मार्गदर्शन, तपासणी, निदान या सुविधांची आवश्यकता असेल, कृपया डॉक्टर रणजित पालकर यांना कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये संपर्क साधावा. कमलनयन बजाज रुग्णालय हे सर्वात अद्ययावत रुग्णालय आहे जिथे सर्व प्रकारच्या उपचार पद्धती, निदान पद्धती उपलब्ध आहेत. डॉक्टर रणजित, आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.